थांब थांब जराशी. हे तिकडं बघ, रमलाय की नाही? हा, त्या शालिनीला यायला एवढा वेळ का लागतोय? नेहमीच आहे रे तुझं. काय? अरे असं काय करतोस? आणि मोक्याच्या वेळेस कुठं गायब होतोस रे तू? आता मी होळी पेटत असताना तू कुठं गायब झाला होतास? ते लाली कुठे आहे? काय लालीजी इथे नाहीत? हाय का आता? अरे तिथं तुझ्या संग होती ना. आता तिला बी तुझी सवय लागली होय र. तुम्ही दोघं आता पूजा कधी करून घेणार? कुठे आहे ती? नको काळजी करू, बघतो मी कुठे आहे ती. अरे बघ लवकर. तुला काय ये की इकडं. हा वय वय आले आले. जा बघ कुठे आहे ती, शोध लवकर. बघतो बघतो. काय तू? अगं ए, ते ऋतिक. नारळ देत आहे आपल्याला काढ. लालीजींना कुठं बघितलं का रे? नाही आम्ही नाही बघितलं कुठं. तू रे? ए ऐका की पोरांनो, ते लालीजींना कुठं बघितलं का? हो ते काय तिथं. अरे काही तो होत्या. कुठे गेला? अरे काय डाउनलोडिंग आहे? अरे निवड नाही गेले असतील. हे लाली अशी एकदम कशी गायब झाली? ती लाली कुठे गेली आहे माहिती नाही. शालू पण कुठे दिसत नाहीये. आतापर्यंत रस्त्याने येताना दिसली पाहिजे होती ती. अशी कशी काय गायब झालीये? माधुरीला, आर्याला मारणारा हा जो कोणी माझ्या मागावर आहे त्याला मी शालूच्या जवळ जातो हे कळलं असेल का? तो शालूचा जीव घ्यायच्या पण मागे नसेल ना? तिचा जीव गेला तरी हरकत नाही, पण पैशांचं काय? देवी सिंग, त्याला शालूच्या पैशांविषयी समजलं असेल तर? नाही 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 नाही, यावेळी काहीही झालं तरी चालेल, पण पैसा माझ्या हातून गेला नाही पाहिजे. माझ्याशी दगा करणाऱ्याला मी सोडत नसते. मी तुला एवढं विश्वासानं काम सोपवलं, ते राहिलं बाजूला. तू काय केलंस? माझ्या नवऱ्याला माझ्या मागं गोळात घेऊन माझ्याच पाठीत खंजीर खुपसलास तू. ही लाली नक्की कशाबद्दल बोलतीये? हिने नक्की काय काम दिलं होतं त्या शालूला? माझ्याशी दगा करणाऱ्याला सोडत नसते मी. मी तुला एवढं विश्वासानं काम सोपवलं, ते राहिलं बाजूला. तू काय केलंस? माझ्या नवऱ्याला माझ्या मागं गोळात घेऊन माझ्याच पाठीत खंजीर खुपसलास तू. गोपाळ, अरे भेटली का लाली? कुठे आहे ती? हा, तू गेला होता ना तिला शोधायला, मग कुठे आहे ती? कधी पूजा करणार तुम्ही? होळी गिजल्यावरती? हा, अजून कशी नाही आली रे ती? भेटली का नाही? लाले, अगं कुठं होतीस तू? तिथे आंबी समजी वाट बघायला लागलो, कुठं होती? आता ते तुपानं हात भरला होता ना, हात धुवायला गेले होते. लाली मग सांगून जायचं ना, तिथं पूजेला पाया नको पडायला. वय चला, हे घ्या, पाय पडून घ्या. ए गोपाळ लाली, आता काही इजल्यावर निवेद दाखवणार का? हा, या मोरया या. चला, लग्नानंतरची आपली पहिली होळी आहे.
जोडीने नैवेद्य दाखवू. माझा नवरा सुधारलाय असं वाटत होतं मला, पण बाहेर शेण खाणं काही सोडलं नाही यानं. आज त्या शालूकडे बघितलं ना, तसं एकदा ह्याच्याकडे पण बघितलंच पाहिजे. तुम्ही कुठं कुठं तोंड काळं केलंय ना, मला चांगलंच माहिती आहे.